चला तर मग आता आपण भारताचा सांस्कृतिक आणि स्थापत्य वारसा जाणून घेऊयात. बघा, ही स्मारकं फक्त इमारती नाहीत, तर ती आपल्याला इतिहासाच्या खिडक्या उघडून दाखवतात. याच्यात जे पहिलं दिसतंय तो आहे शनिवारवाडा, पुण्यातील मराठा साम्राज्याचं मुख्यालय. हे शौर्य आणि नेतृत्वाचं प्रतीक आहे. आपण तिथे गेलो होतो बाबा. हो, तुला आठवतंय ना? आणि यामुळे महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास सुद्धा समजतो. हे आहे ताजमहल. सम्राट शहाजहानने आपल्या पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ हे बांधलं होतं बरं का. किती सुंदर आहे बाबा. हो, खूपच छान दिसतंय. खरंच छान आहे. जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे हे. आणि भारतीय कारागिरांच्या कौशल्याचे दर्शन सुद्धा हेच घडवतं. आता हे बघा, हे आहे कोणार्कचं सूर्य मंदिर. हे एक विशाल रथाच्या आकाराचं आहे आणि आपली स्थापत्य आणि खगोलशास्त्राची प्रगत जाण हे दर्शवतं. म्हणजे ही स्मारके आपल्याला भूतकाळाची कथा सांगतात. हो, ती आपली पूर्वज किती कुशल आणि समर्पित होते हे सांगते. अगदी बरोबर बोललीस आई. आणि लक्षात ठेवा मुलांनो, या परंपरा, सण, संगीत आणि नृत्यातून पुढे नेल्या जातात, ज्या लोकांना एकत्र आणतात. बाबा, मला ही सर्व ठिकाणं पाहायला जायचंय. छान कल्पना आहे. प्रत्यक्ष या ठिकाणी गेल्यावर त्यांचं खरं सौंदर्य कळेल. आपला वारसा हा खरं तर एक अमूल्य ठेवा आहे. पुढच्या पिढ्यांसाठी त्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. हो, अगदीच. तर आता आपण भारत आणि महाराष्ट्राच्या भौगोलिक वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊयात. आपली भूमी समजून घेतल्यामुळे ना तिचं सौंदर्य आणि विविधता जाणवते. ऐकायचं ना तुम्हाला? हे बघा, हा आहे भारत, म्हणजेच आपला देश. इथे पहा, भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा मोठा देश आहे. इथे पर्वत, नद्या, वाळवंट आणि मैदान आहेत. बाबा, हिमालय भारतात आहे? हो, उत्तर भारतातील हिमालय आपलं रक्षण करतो आणि गंगा, यमुना अशा नद्यांना जन्म सुद्धा देतो. आता हे बघा, थार वाळवंट. हे थार वाळवंट राजस्थानात आहे. भारतातील सगळ्यात उष्ण भागांपैकी एक आहे. आणि बाबा, आपल्या महाराष्ट्राचं काय? महाराष्ट्राचं काय? महाराष्ट्राचं काय काय सांगावं लागेल. हे बघ, महाराष्ट्रात पश्चिम घाटापासून सुंदर कोकण किनारपट्टीपर्यंत सर्व काही आहे. सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये जैवविविधतेचा खजिना आहे. मुंबई कोकण किनारपट्टीचा भाग आहे का? अगदी बरोबर अमन. मुंबई आपल्या महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे आणि ती अरबी समुद्राच्या काठी बसलेली आहे. आणि विसरू नका, आपल्या महाराष्ट्रात गोदावरी, कृष्णा अशा नद्या आहेत ज्या शेतीसाठी पाणी पुरवतात. प्रत्येक भागात काहीतरी खास आहे. हे खूप छान वाटतंय. याच्यामुळे तर आपल्या भारताचं सौंदर्य अजून उठून येतं. प्रत्येक राज्याचं स्वतःचं वैशिष्ट्य आहे, पण सगळ्यांनी मिळून एक समृद्ध देश तयार होतो. भूगोल समजून घेतल्यामुळे ना आपल्याला निसर्गाचा आदर करायला आणि त्याचं संवर्धन शहाणपणानं करायला शिकता येतं. अगदी बरोबर बोललीस आई. आपल्या पुढच्या पिढीला आपला भारत आणि महाराष्ट्र समजायलाच हवा आणि भौगोलिक दृष्ट्या तर अगदीच समजायला हवा. मुलांनो, आता आपण सक्रिय नागरिकत्वाबद्दल आणि जबाबदारीने कचरा व्यवस्थापन का महत्वाचं आहे ते जाणून घेऊयात. बाबा, सक्रिय नागरिक म्हणजे काय? सक्रिय नागरिक म्हणजे आपल्याला उपयोगी पडणाऱ्या आणि समाजासाठी फायद्याच्या कामांमध्ये स्वतःहून भाग घेणं. म्हणजे जसं की मतदान करणं आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं. इतकंच नाही तर पिण्याच्या पाण्याची बचत करणं. म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापन ही चांगल्या नागरिकाचा भाग आहे. हो, अगदी बरोबर आहे अमन. योग्य पद्धतीने कचरा व्यवस्थापन केल्याने पर्यावरण स्वच्छ आणि सुरक्षित राहतं. मग आता कचरा कसा वेगळा करायचा ते शिकूयात. चला तर मग. हे बघा, हा डब्बा आहे वेट वेस्टचा म्हणजे ओल्या कचऱ्याचा आणि हा आहे
ड्राय वेस्टचा म्हणजे सुक्या कचऱ्याचा. दादा तो ट्रे घेऊन या. आता जो ट्रे येईल त्या ट्रेमध्ये आपण कचरा कोणत्या कोणत्या प्रकारचा आहे ते ठेवलंय. ओके. आता तुम्ही मला सांगायचंय की हा कचरा ओल्या कचऱ्यात मोडतो की सुक्या कचऱ्यात मोडतो. मला सांगा, हे आहे केळ्याचं साल. आता हे कशात मोडतं, ओल्या कचऱ्यात की सुक्या कचऱ्यात? ओल्या कचऱ्याच्या डब्यात. हा, अगदी बरोबर. आता हे आपण ओल्या कचऱ्याच्या डब्यात टाकणार, म्हणजेच वेट वेस्ट मध्ये. ओके. ओके. आता ओल्या कचऱ्यात अन्नाची उरलेली तुकडी आणि बागेतील कचरा सुद्धा टाकला जातो. आता आपण दुसरं उदाहरण पाहूयात. ह्या आहेत प्लास्टिकच्या बॉटल्स. म्हणजे आता ह्या कोणत्या कचऱ्यात टाकल्या जाव्यात? सुक्या कचऱ्याच्या डब्यात. अगदी बरोबर अमन. म्हणजेच ड्राय वेस्ट मध्ये, सुक्या कचऱ्याच्या डब्यात. सुक्या कचऱ्यात कागद, प्लास्टिक आणि धातू येतात जे पुनर्वापरासाठी योग्य असतात. अजून एक उदाहरण बघूयात. या आहेत बॅटरीज, ज्याच्यामुळे मशीन्स चालतात, म्हणजे घड्याळ चालतं, आपले कार्स चालतात. बरोबर. आता हे कोणत्या कचऱ्यात येतं? धोकादायक कचऱ्याच्या डब्यात. अगदी बरोबर. खूप हुशार आहेस हा तू. आता धोकादायक कचऱ्यात बॅटऱ्या आणि जुन्या औषधांसारख्या वस्तू येतात ज्यासाठी विशेष प्रकारे टाकून देण्याची गरज असते. मला काय वाटतं माहितीये बाळांनो, कचरा जर व्यवस्थित वेगळा करून आपण पर्यावरणाचं रक्षण केलं ना, तर ते प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी चांगलं आहे. हो आजी, मी क्लासमध्येही कचरा वेगळा ठेवण्याचं लक्ष देईन. हाच खरा सक्रिय नागरिकतेचा भाव. अमन, लहान प्रयत्न मोठ्या बदलांना कारणीभूत ठरतात. मीही घरी सगळ्यांना रिसायकल बद्दल सांगणार. आणि लक्षात ठेवा, सक्रिय नागरिक म्हणजे फक्त आपल्यासाठीच नाही, म्हणजे स्वार्थीपणे स्वतःसाठी नाही, तर पर्यावरणाचं रक्षण करून इतरांना मदत करणं हे देखील कर्तव्य आहे. हो आई. आता आपण जाणून घेऊयात भारताचा जागतिक नेतृत्वात कसा वाटा आहे. चला तर मग आता आपण भारताने कसं जागतिक पातळीवर वर्चस्व प्राप्त केले ना, ते जाणून घेऊयात. हा, इथे बघा. जागतिक नकाशा. ह्यामध्ये भारताला विविधतेचं भूमी म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला जगाची फार्मसी असंही म्हणतात. का बाबा? कारण भारतात तयार होणाऱ्या औषधांचा वापर अनेक देशांमध्ये होतो. यामुळे लोकांचं आरोग्य चांगलं राहतं. आणि आपण अवकाश मोहिमांमध्येही खूप पुढे आहोत. अगदी बरोबर अमन. भारताच्या इस्रोने अनेक देशांसाठी उपग्रह प्रक्षेपित केले आणि आपण मंगळावरही यशस्वी मोहीम पाठवली. आठवते ना तुम्हाला? हो. हे बघा, हे आहे मंगळयान मिशनचं चित्र. किती कमाल आहे हे. हो. भारत जगभर शांतता आणि संस्कृतीचा प्रचार करतो. आंतरराष्ट्रीय योग दिनासारख्या कार्यक्रमांमुळे आपली प्राचीन पद्धती लोकांना निरोगी जीवन जगायला मदत करते. एकता आणि सन्मान यांच्या मूल्यांमुळे भारत सबंध जगासाठी आदर्श ठरतोय. हो आई. भारत संकटाच्या वेळी इतर देशांना अन्न आणि औषधं पाठवून मदत करतो. म्हणजेच आपण जगाला दयाळू आणि शक्तिशाली कसं व्हायचं ते दाखवतो. हो. आपलं ज्ञान वाटून आणि इतरांना मदत करून भारत खरंच जागतिक पातळीवर वर्चस्व प्राप्त करू शकलाय. मला भारताचा भाग असल्याचा अभिमान आहे. लक्षात ठेवा मुलांनो, आपल्या देशाच्या या कृतींमधूनच आपल्या देशाचं प्रतिबिंब दिसतं, जसं माणसात दिसतं. म्हणून नेहमी दयाळू, जिज्ञासू आणि योगदान देण्यासाठी तत्पर अशी वृत्ती हवी आपली. हो. आता ना आपण आज शिकलेल्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊयात. हो ना? चला. मुलांनो, आज आपण भारताचा समृद्ध इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि जागतिक पातळीवर वाढत्या प्रभावाची सफर केली. तुम्हाला माहिती आहे का,
या प्रवासातून आपण काय शिकतो? की आपल्याला आपल्या देशाचा अभिमान बाळगायला हवा आणि त्याला अधिक चांगलं बनवण्यासाठी कष्ट करायला हवं. बरोबर. आपलं संविधान, आपली विविधता, आपली यशस्वी कामगिरी आपला अमूल्य ठेवा आहे हा, आणि तो आपण जपायला हवा आणि ही ठेव आपण पुढे वाढवायला हवी. आणि जबाबदार नागरिक होऊन आपण हे करू शकतो. बरोबर ना आजी? अगदी बरोबर आहे. आपला वारसा जपून, आपल्या पर्यावरणाचं रक्षण करून आणि इतरांना मदत करून आपण उज्ज्वल भविष्य घडवतो. आजच्या प्रवासानं आपल्याला आपल्या देशाचं सौंदर्य, सामर्थ्य दाखवलं. चला तर मग आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकारूया आणि एक स्वच्छ, दयाळू, एकात्मतेचं प्रतीक असलेला भारत, जी आपली खरी ओळख आहे, ती निर्माण करूया.